महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेल्या एका पोस्टवरून नव्या वादाला तोंड फुटलंय। सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसनं भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय आणि अशामध्येच आता सोशल मीडियातील ही लढाई आता थेट न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता आहे। कारण ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी काँग्रेसला तसा थेट इशारा दिलाय। पोस्ट हटवा अन्यथा न्यायालयामध्ये भेटू असा इशाराच त्यांनी काँग्रेसला दिलाय। अनिकेत निकम हे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे पुत्र आहेत। काँग्रेसनं पोस्ट केलेल्या जळत्या भाजप ऑफिसच्या फोटोवर रिप्लाय देत अनिकेत निकम यांनी हा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मी कालच माझ्या एक्स हँडलवरून ही पोस्ट ताबडतोब काँग्रेसने काढावी अशा स्वरूपाचं ट्विट केलेलं आहे। अद्यापपर्यंत काँग्रेसने ही पोस्ट काढलेली नाही। त्यामुळे ह्या पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर प्रक्रिया आता करणारच आहोत। कारण सरळपणे BNS कलम 192चं उल्लंघन या पोस्टमुळे झालेलं आहे। त्याचबरोबर समाजात असंतोष पसरवणे, चिथावणीखोर लिहिणे आणि त्यामुळे कुठल्या तरी परिस्थितीत रायटची परिस्थिती निर्माण होणे अशा स्वरूपाचं हे कृत्य दिसून येतं आहे, जे सरळपणे दखलपात्र आहे, गुन्हेगारी स्वरूपाचं आहे आणि यांच्याविरुद्ध ताबडतोब कारवाई करावी